नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे BCom प्रथम वर्षाचा वित्तीय लेखाकर्म हा विषय घेऊन. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण जर्नल, लेजर, रूल्स ऑफ अकाउंटिंग यासारख्या काही संकल्पना पाहिलेल्या आहेत. या संकल्पनांसोबतच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहूया काही लेखाकर्माचे संकल्पना, संकेत आणि मूलतत्वे. तरी संकल्पना, संकेत आणि मूलतत्वे हे नेमकं काय आहे हे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं किंवा साध्या 1-2 ओळीत सांगायचं झालं तर कुठलंही काम करण्यासाठी ज्या ठरलेल्या पद्धती असतात किंवा एखादं काम करण्याचे जे ठोकताळे ज्याला आपण म्हणतो किंवा पारंपरिक पद्धती ज्या असतात त्या पारंपरिक पद्धतींना आपण संकल्पना किंवा संकेत किंवा तत्वे असं म्हणत असतो. जसं एखादं काम करत असताना, उदाहरणार्थ शेतीची मशागत करत असताना सर्वप्रथम शेत जमिनीमध्ये नांगरणी करावी आणि त्यानंतर बियाणांची पेरणी करावी. ही पद्धत ठरलेली असते. ही पद्धत सर्वच लोक फॉलो करतात. देशभरातला कुठलाही शेतकरी असला तर या पद्धतीनंच शेतीचे काम करतो. हे जसं ठरलेलं आहे त्याच पद्धतीनं लेखाकर्माचे देखील काही नियम, काही संकेत किंवा तत्वे ठरलेली आहेत. लेखाकर्मामध्ये आपण पाहतो की प्रत्येक लेख्याला 2 बाजू असतात. एक नावे बाजू आणि एक जमा बाजू. प्रत्येक व्यवहाराच्या नावे आणि जमा बाजूवर नोंदी केल्या जातात. आपण संपूर्ण भारतामध्ये जरी फिरलो किंवा संपूर्ण जगभरामध्ये जरी फिरलो तरी याप्रमाणेच व्यवहार नोंदवले जातात. म्हणजेच काय होते, सर्वत्र एकसारख्या पद्धती फॉलो केल्या जात आहेत. तर त्यालाच आपण संकेत आणि तत्वे असं म्हणतो. तर पाहूया आपण नेमके काय हे तत्व आहेत किंवा काय या संकल्पना आहेत ते. जसं व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच असेल, हेडिंग दिलेलं आहे पुस्तपालन व लेखाकर्म पद्धतीची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. लेखाकर्म हे व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये कामाला येते हे तर आपल्याला माहीतच आहे. तर व्यापार व्यवसायात घडणारे सर्व आर्थिक व्यवहार जमा खर्चाच्या पुस्तकात पद्धतशीरपणे लिहून त्या आधारे वेगवेगळी माहिती देणारी आर्थिक पत्रके तयार करण्याच्या कार्याला लेखाकर्म असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंटमध्ये लेखाकर्माची व्याख्या केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर थोडक्यात लेखाकर्म म्हणजे काय, जे काही व्यवसायाचे आर्थिक व्यवहार आहेत ते जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवणे आणि त्यावरून वेगवेगळी आर्थिक पत्रके, नफा तोटा पत्रक असो का बॅलन्स शीट असो का ट्रायल बॅलन्स असो, अशी आर्थिक पत्रके तयार करणे व त्या पत्रकावरून व्यवसायाचे आर्थिक निष्कर्ष काढणे, या सर्व प्रक्रियांना एकत्रितरित्या लेखाकर्म असे म्हणतात. मग लेखे लिहित असताना समजा, जसं मी एक एक्झाम्पल दिलं शेतीचं, तेच एक्झाम्पल पुढे नेऊ. तर लेखे लिहिण्यासाठी एकसारखी पद्धत सर्व लोकांनी वापरली असणं गरजेचं आहे किंवा त्यांनी वापरली पाहिजे. मग अशा एकसारख्या पद्धती काही कोणी मनानं तयार करत नाही, तर त्या शास्त्रीय पद्धती ठरलेल्या आहेत. जर शास्त्रीय पद्धती ठरलेल्या नसत्या तर प्रत्येक लेखापाल आपापल्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे तसे व्यवहार त्यांनी नोंदविले असते आणि एकतर लेख्यांमध्ये घोटाळे झाले असते आणि मी माझे लेखे ज्या पद्धतीनं लिहिलेले आहेत ती पद्धती तुम्हाला समजेलच असं नाही. म्हणजे युनिफॉर्मिटी, एकजिन्सीपणा, एकसारखेपणा नसल्यामुळं लेख्यांचा अर्थ काढणं कठीण जाऊ शकते. आणि म्हणूनच लेखे लिहिण्याच्या शास्त्रीय पद्धती आणि ठरलेल्या गोष्टी असणं गरजेचं आहे. तर यावरूनच समजा लेखाकर्माच्या नियमांची म्हणा किंवा तत्वांची गरज भासू लागली. कारण पुढे या ठिकाणी लिहिलेलं आहे, लेखापालाने
ज्या पद्धतीने मी कुठं दाखवतोय या ठिकाणाहून सुरू होते माझं बोलणं. लेखापालाने ज्या पद्धतीने व भाषेत नोंदी केल्या असतील त्या इतरांना समजतील असे नाही, म्हणजे समजण्या बोलण्यामध्ये घोटाळा होऊ शकतो. तसेच लेखापालाला अभिप्रेत असलेला अर्थ इतर लोकही तसाच घेतील असे नाही. म्हणजे मी प्रॉफिटला लॉस म्हणतोय आणि लॉसला प्रॉफिट म्हणतोय, हे माझ्या पुरतं झालं, परंतु याचा अर्थ सर्व लोकांना समजेल असं नाही. म्हणून समजा सर्वांना समजतील किंवा सर्वांना एकसारखी जी काही भाषा माहीत असेल त्या भाषेमध्ये लेखे लिहिणं गरजेचं आहे आणि त्याकरिता ही तत्त्वे मदत करतात. यामुळेच लेखाकर्माची भाषा व पद्धती शास्त्रीय असल्याच पाहिजे. तसेच त्यामध्ये समानता आणि सुनिश्चितता देखील असावी. समानता म्हटलं तर भारतामध्ये ज्या पद्धतीनं लेखे लिहिले जातात त्याच पद्धतीनं विदेशांमध्ये किंवा इतर देशांमध्ये देखील लिहिले जात असावेत. किंवा सिम्पली एका कंपनीत ज्या पद्धतीनं लेखे लिहिले जातात त्या दुसऱ्या कंपनीत देखील त्याच पद्धतीने लेखे लिहिले गेले पाहिजे. मग आता सगळे जण लेखे सारखे कसे लिहितील असं काही ठरलेलं नाही आहे. म्हणजे मला एक लेखा समजतो तर दुसऱ्याला दुसरा लेखा समजतो, तिसऱ्याला तिसरा समजतो, म्हणजे 3 लोकांचे लेखे वेगवेगळे येऊ शकतात. मग हे वेगळे येऊ नये या गरजेतूनच लेखाकर्माची तत्वे, संकल्पना आणि संकेत यांचा विकास झाला आहे. आता ही संकल्पना, संकेत, तत्वे म्हणजे नेमकं काय? तर हे काय नाही, हळूहळू या लोक ठरवत गेले की आपल्याला असे लेखे लिहायचे आहेत. तर त्यामधून मी एक गोष्ट सांगितली, दुसऱ्यानं एक दुसरी सांगितली, मग आम्ही दोघांनी ती फॉलो केली, तिसऱ्यानं तिसरी गोष्ट सांगितली, मग तिघांनी आम्ही त्या 3 गोष्टी फॉलो केल्या. या पद्धतीनं हे संकेत किंवा संकल्पनांचा विकास झालेला आहे. आणि लेखे लिहित असताना कंपल्सरीली या सर्व संकल्पनांचं आणि तत्वांचं पालन झालं पाहिजे. भारतामध्ये जी लेखाकर्माशी संबंधित जी सर्वोच्च संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, यांनी देखील भारतामध्ये लेखे लिहिण्यासाठी या सर्व तत्वांचा म्हणा, संकल्पनांचा कंपल्सरीली वापर ठरवून दिलेला आहे. म्हणजे जर लेखे लिहायचे तर तुम्हाला याच पद्धतीने लिहावे लागतील. इवन कायदेशीरपणे देखील ते बंधनकारक आहे. जसं कंपनीज ॲक्ट 2013 आहे किंवा इन्कम टॅक्स आहे, हे कायदे जे आहेत ते लेखापालांना भाग पाडतात की त्यांनी ठरलेल्या पद्धतीनुसारच लेखे लिहिले पाहिजेत. मग हे जे काही संकल्पना वगैरे आहेत यांना आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये गॅप असं म्हटलं जाते. GAAP, गॅप म्हणा, गाप म्हणा असं त्यांना म्हटलं जाते. तर गॅप म्हणजे काय? ग्लोबली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, नथिंग एल्स. म्हणजे संपूर्ण जगभरात वापरली जाणारी लेखाकर्माची तत्वे, दॅट इज कॉल्ड द प्रिन्सिपल्स. ओके, ग्लोबली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, गॅप. तर पाहूया कोणकोणती तत्व आहेत आणि काय माहिती आपल्याला या प्रकरणातून किंवा या मुद्द्यामधून शिकायची येते. लेट्स मूव टुवर्ड दिस द नेक्स्ट पॉईंट. Now again the same thing here is before us. Meaning of accounting principles. So as I told earlier that one person have developed one principle, another person have developed another principle, the third may have developed third principle. So all the principles of accounts are developed through the experiences of the accountants, and these principles are continuously changing as per the requirements of the global accountants or accountants throughout the world. So the main principles are about 12 and there are 4 conventions. संकल्पना आणि प्रिन्सिपल ही एकाच अर्थानं वापरली जातात, तर ते जवळपास 12 आहेत आणि संकेत जे आहेत ते 4 आहेत. तर ही जी माहिती आपल्याला दिसते, 2च वाक्य या ठिकाणी सांगतो. लेखाकर्माची तत्वे कोणत्याही प्रयोगशाळेत बनवलेली नसतात किंवा ते सिद्ध करूनही दाखवता येत नाही. तर फक्त यांच्या वापरामुळं काय होते, सर्व लोकांचे लेखे सारखे येतात. ही तत्वे मानवनिर्मित आहेत आणि मानवाच्या म्हणजे लेखे लिहित असताना जे जे काही अनुभव येतात त्या अनुभवातूनच
लेखाकर्माची तत्त्वे तयार झालेली आहेत आणि त्यामध्ये गरजेनुसार बदल देखील होत गेलेला आहे. तर पुन्हा पुढे जाऊया आणि सुरुवात करूया तत्वांना, एक्झॅक्ट तत्वांना. तर या ठिकाणी लेखाकर्मातील संकल्पना म्हणजे काय, व्हॉट आर द अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स. आता पुन्हा प्रश्न आपल्या डोक्यात येऊ शकतो की मी प्रिन्सिपल्स म्हटलेलं आहे आणि ह्या कॉन्सेप्ट कुठून आल्या. तर लेखाकर्मामध्ये लेखाकर्माची मूलतत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स, लेखाकर्माच्या संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट्स, हे दोन्ही शब्द इंटरचेंजेबली वापरले जातात, एकमेकांसाठी पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. तर या ठिकाणी मी 12 म्हटलं आणि या ठिकाणी 9 दिसत आहेत. हे थोडं प्रायमरी पुस्तक असल्यामुळे या ठिकाणी कमी दिलेले आहेत. आवश्यकता वाटल्यास मी व्हॉट्सअपमध्ये ते पण आपल्याला देईल. तर लेखाकर्माचे या ठिकाणचे 9 तत्व तुम्हाला सांगून देतो. पहिलं तत्व आहे स्वतंत्र अस्तित्वाची संकल्पना, सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट. So separate entity concept means what? Simply, if I am running a business, I am an owner of a business, then myself is different than my business. Means my financial transactions will be different and the financial transactions of my business will be different. Both things are different from each other. व्यापारी आणि व्यापार हे वेगवेगळे आहेत असा याचा अर्थ होतो. आणि या तत्वामुळेच जेव्हा केव्हा व्यापारी व्यवसायामध्ये भांडवल आणतो तेव्हा आपण नोंद करतो कॅश अकाउंट इयर टू कॅपिटल अकाउंट, म्हणजे व्यवसायाला रोख प्राप्त झालेली आहे आणि ती भांडवलाच्या माध्यमातून झालेली आहे. आणि भांडवल हे जरी व्यवसायाच्या मालकाचं असलं तरी आपण त्याला लायबिलिटी बाजूला दाखवतो. म्हणजेच काय होतं, या ठिकाणी व्यवसायाची देयता म्हणून त्याला आपण दाखवतो, व्यवसायावरील कर्ज म्हणून दाखवतो. कारण त्याचं स्पष्ट आहे, व्यवसाय वेगळा आणि व्यावसायिक वेगळा. तसंच जेव्हा जेव्हा व्यवसायाचा मालक व्यवसायातून काही रोख रक्कम स्वतःच्या वापरासाठी तसंच काही माल आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी घेऊन जातो तेव्हा ती रक्कम भांडवलातून वजा केली जाते. म्हणजेच तेवढ्या रक्कमेचं भांडवल कमी केलं जाते. आणि त्याचं कारण देखील एकच आहे, जो माल व्यवसायाच्या मालकानं घेऊन गेलेला आहे तो माल व्यावसायिक कारणासाठी वापरला जाणार नाही, तो बाहेर पर्सनलसाठी वापरला जातो. म्हणून ती रक्कम किंवा त्या मालाची रक्कम भांडवलातून वजा केली जाते. दुसरं तत्व आपल्या समोर आहे चालू संस्थेची संकल्पना, म्हणजे द गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट किंवा त्याला गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट. सो दिस कॉन्सेप्ट टेल्स अस दॅट the business which is started once or at one time will go on for a longer time. We are not going to shut it or to close it in near future. Once we have started the business, then it will be continued for 10, 20, 50 years or 100 years. And by considering this principle, we pass various journal entries. By considering this principle, this concept, we purchase large assets, huge assets for our business purpose. तर या तत्वाला धरूनच संपत्ती खरेदी केल्या जातात. जसं यंत्रसामुग्रीची खरेदी, ज्याचं आयुष्य खूप दीर्घ असते आणि आपल्याला माहिती आहे आपला व्यवसाय खूप दिवस खूप वर्ष चालणार आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या संपत्तीमध्ये गुंतवणूक केली जाते. आणि दरवर्षी लेखे बंद करत असताना आपण चालू वर्षातील नफा पुढील वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड करतो किंवा चालू वर्षाचा लॉस देखील पुढील वर्षामध्ये घेऊन जात असतो. तर हे असं तत्व आहे गोईंग कॉन्सर्न कॉन्सेप्टचं. व्यापार बंद करावा लागणार आहे लवकरच किंवा नियर फ्युचरमध्ये, असं कधीही लेखे लिहिताना गृहीत धरल्या जात नाही. तो खूप दिवसापर्यंत चालणार आहे असं गृहीत धरल्या जाते. तर याला म्हणायचं चालू संस्थेची संकल्पना. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे
तिसरी कॉन्सेप्ट आहे आपल्यासमोर मौद्रिक मापनाची संकल्पना, मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट. मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट म्हणजे काय? सिम्पली जो काही आर्थिक व्यवहार होत आहे आपला, त्या व्यवहाराचं मोजमाप जर आपण मुद्रेच्या स्वरूपात म्हणजे पैशाच्या स्वरूपात करू शकत आहोत किंवा करू शकतो, तरच त्या व्यवहाराची नोंद लेख्यांमध्ये घेतली पाहिजे. बार्टर सिस्टीमला किंवा बार्टर सिस्टीमचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, ज्याला आपण वस्तू विनिमय असं म्हणतो, त्यांची नोंद लेख्यांमध्ये घेतली जात नाही. बार्टर म्हणजे काय? तुम्ही मला 1 किलो गहू देणार आणि मी तुम्हाला 5 किलो माती देणार किंवा इतर कोणतीही वस्तू देणार. दिस इज द बार्टर ट्रान्झॅक्शन अँड none of the barter transaction will be entered in the accounts. So this is a very important thing, that whenever money or value of money is exchanged during the transaction, then only that transaction will be taken into the accounts. Otherwise that transaction will have no place in the account. मुद्रा किंवा मुद्रेचे मूल्य हे एक्सचेंज झालं पाहिजे, देवाणघेवाण झाली पाहिजे मौद्रिक मापन संकल्पनेनुसार, तरच लेख्यांमध्ये त्याची नोंद होते. त्यानंतर पुन्हा आहे ड्युअल आस्पेक्ट कॉन्सेप्ट. मीन्स व्हॉट? सिम्पली वी यूज, ऑल ऑफ अस नो द डबल एंट्री सिस्टीम, ऑल ऑफ वी यूज ड्युअल आस्पेक्ट concept for recording each and every transaction in the books of accounts. Whenever we are purchasing goods for our business, we record that transaction on 2 accounts. One first effect on purchase account, another effect on cash account. So this is called the dual aspect. आणि ही पूर्णतः दुहेरी नोंदीच्या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेनुसार प्रत्येक व्यवहाराच्या 2 नोंदी झाल्या पाहिजेत. विरुद्ध बाजूवर एक नोंद जमा बाजूवर झालेली असेल तर दुसरी नोंद इतर कोणत्याही खात्याच्या जमा बाजूवर झालेली असावी. या संकल्पनेनुसारच आपले तेरीज पत्रक तसेच बॅलन्स शीट ही टॅली होत असते. आणि या संकल्पनेमुळे ड्यू टू ड्युअल आस्पेक्ट कॉन्सेप्ट, the liabilities of the business and the assets of the business remain same. So we can show the accounting equation in simple thing, that is assets is equal to capital plus liabilities. asset म्हणजे काय? संपत्ती. आणि ते कशाची संपत्तीची रक्कम ही कशाच्या बरोबर असते? तर कॅपिटल आणि लायबिलिटीच्या, किंवा सिम्पली आपण असेट्स इक्वल टू लायबिलिटी असं देखील म्हणू शकतो. आणि जी आपली तेरीज पत्रक ताळेबंद इक्वल येतो तो ह्याच संकल्पनेनुसार येत असतो. म्हणजे आपण आपलं उत्तर बरोबर आलं असं देखील म्हणतो. लेख्यांमध्ये कुठलीही चूक नाही आहे असं देखील आपण म्हणतो. बघूया नेक्स्ट पॉईंट, लेखाकर्म कालखंड संकल्पना किंवा लेखाकर्माची कालखंड संकल्पना, दॅट इज कॉल्ड अकाउंटिंग पिरियड. इथं शब्द चुकलेला आहे या ठिकाणी, पिरियड हा शब्द पाहिजे होता. अकाउंटिंग पिरियड कॉन्सेप्ट. मग लेखाकर्माची कालखंड संकल्पना म्हणजे काय? तर सिम्पली तुम्ही एका ठरलेल्या काळासाठी लेखे लिहिले पाहिजे. मग हा काळ 8 दिवसांचाही असू शकतो, 1 महिन्याचा असेल, 3 महिन्यांचा असेल, 6 महिन्यांचा किंवा पूर्ण वर्षाचा. तर अशा एका ठरलेल्या काळासाठी आपण लेखे लिहिले पाहिजेत. आपण जसा आपला व्यवसाय अनिश्चित काळासाठी दीर्घ काळापर्यंत चालू असतो, असं जरी असलं तरी आपण अनिश्चित काळासाठी लेखे लिहू शकत नाही. त्या काळाचे खंड करावे लागतात किंवा तुकडे पाडावे लागतात. 1 महिना, 3 महिने, 6 महिने, वर्ष असे. तर त्याला अकाउंटिंग कॉन्सेप्ट असं म्हणतात. तर जनरली छोटा व्यवसाय असेल तर लेखाकर्माचा कालखंड 1 वर्षाचा गृहीत धरला जातो. मोठमोठ्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्या दर 3 महिन्यासाठी आपले लेखे तयार करतात आणि वर्षाच्या शेवटी त्या 4 तिमाहींचे एकत्रित लेखे प्रकाशित करत असतात. तर असं 3 महिन्याचाही कालखंड असू शकतो आणि 1 वर्षाचा देखील असू शकतो. मग असा कालखंड
का गृहीत धरायचा किंवा कालखंड का ठरवायचा. तर सपोज मी एक बिझनेस, आय एम डुईंग ए बिझनेस, I have invested some amount as capital in that business, and I am doing various kinds of business operations. So definitely I will have always a curiosity to know whether I am earning profit from my business or I am suffering the losses. So then again question arises before me, how I can know loss or profit of my business. So for that purpose I have to prepare the accounts, I have to balance them, means I have to close all the accounts, and after closing the accounts I can know profit or loss. मग आता तो किती दिवसात झाला, 5 वर्षात झाला का 10 वर्षात झाला, किती दिवसात झाला हे मला सांगावं लागेल. मग मला समजा एका महिन्यासाठी जर मी असं अकाउंट क्लोज केलं तर त्या एका महिन्याचा प्रॉफिट लॉस मला कळेल. तर लेखाकर्माची कालखंड असा आहे. आणि ते नफा तोटा माहीत करण्याच्या हेतूने, व्यवसायाची खरी आर्थिक परिस्थिती माहीत करण्याच्या हेतूने या संकल्पनेचा वापर करून आपण लेखे लिहित असतो दर एक वर्षासाठी. तर लिहिलेलंच इथं व्यवसायात नफा तोटा किती झाला ते जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक व्यापाऱ्याला असते. चालू व्यवसायाची संकल्पना मान्य केल्यामुळे नफा तोटा किती झाला ते व्यवसाय बंद केल्यावरच कळू शकते. मी जसं सांगितलं, अनिश्चित काळासाठी लेखे आपण लिहू शकत नाहीत, परंतु व्यवसाय अनिश्चित काळासाठी चालू असतो. मग आपला जर व्यवसाय दीर्घकाळ चालू असेल तर नफा माहीत करण्यासाठी दीर्घकाळ थांबण्याची गरज नसते, तयारी देखील नसते. म्हणूनच ठराविक काळानंतर व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीविषयी अंदाज घेणे आवश्यक असते. साधारणपणे 1 वर्षाचा कालावधी हा लेखाकर्म कालखंड म्हणून गृहीत धरला जातो आणि त्या कालखंडासाठी हिशोबपत्रक तयार केले जातात. इथं पिरियड हा शब्द आहे. सो समजत असेल, नाही समजलं तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रश्न आपण टाकावे. त्यानंतर तिसरी संकल्पना आपल्यासमोर आहे, परिव्यय संकल्पना. तर परिव्यय संकल्पना म्हणजे काय, कॉस्ट कॉन्सेप्ट. कॉस्ट म्हणजे काय, खर्च. सिम्पली एखाद्या बाबीवर झालेला खर्च, दॅट इज कॉल्ड द कॉस्ट, और मराठीमध्ये त्याला परिव्यय, थोडं स्टँडर्ड भाषेत म्हटलं जातं. तर मग परिव्यय म्हणजे काय, व्यापारातील प्रत्येक व्यवहाराची नोंद जमा खर्चाच्या पुस्तकात बाजार मूल्याप्रमाणे न करता परिव्यय मूल्याप्रमाणेच करावी, अशी ही संकल्पना आहे. आता बाजार मूल्य आणि परिव्यय मूल्य म्हणजे नेमकं काय, तर इथे एक्झाम्पल सांगू आपण. जसं सध्या गोल्डची प्राईस, सोन्याची किंमत सध्याला 50,000 रुपयांपेक्षा अधिक आहे. कशासाठी, तर 10 ग्रामसाठी. आणि सपोज मी 2 वर्षांपूर्वी 10 ग्राम गोल्ड परचेस केलं होतं 30,000 रुपयांनी. तर मग मी लेख्यांमध्ये कोणत्या रक्कमेनं नोंद करावी, तर जे काही परिव्यय मूल्य असेल 30,000 रुपये, किंवा जी रक्कम मी पेड केलेली ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्या रक्कमेनं नोंद करावी. या बाजार भावाने ती करू नये. 50,000 जरी आजचा भाव असला तरी मी 50,000 दिले होते का, नाही, मी किती दिलेले, 30,000. म्हणजे अशा परिव्ययाच्या रक्कमेनंच, खर्चाच्या रक्कमेनंच आपण ती नोंद केली पाहिजे. आणि मी सोन्याचं एक्झाम्पल का दिलं, तर सामान्यपणे सोनं ही एक प्रकारची संपत्ती समजल्या जाते, इन्व्हेस्टमेंट समजल्या जाते. तर स्थिर संपत्ती ज्या असतात व्यवसायाच्या, त्या स्थिर संपत्तीच्या नोंदींकरिता कॉस्ट कॉन्सेप्टचा वापर होतो. म्हणजे तुम्हाला कळालं असेल की 30,000 नोंद न करता, 50,000 नोंद न करता आपल्याला किती न करायची आहे, 30,000. आणि हे असं का लिहायचे, तर आपल्या लेख्यांनी आपल्या व्यवसायाची खरी आणि अचूक आर्थिक परिस्थिती दर्शविली पाहिजे. जर मी 30,000चं सोनं आणलं होतं आणि आजची किंमत 50,000 दाखवायलो, तर काय होते की व्यवसायाची आर्थिक परिस्थिती फुगवून दाखवल्यासारखं होते किंवा नफा वाढवून दाखवल्यासारखं होते, जे चुकीचं आहे. म्हणून परिव्यय संकल्पनेचा वापर अचूकपणे आपण केला पाहिजे. वळूया पुढच्या संकल्पनेकडे. वसुलीची संकल्पना म्हणजे रिअलायझेशन कॉन्सेप्ट. तर रिअलायझेशन म्हणजे काय, सिम्पली जे व्यवहार
प्रत्यक्षात घडत आहेत किंवा घडलेले आहेत त्याच व्यवहारांची नोंद लेख्यांमध्ये केली पाहिजे. जसं या ठिकाणी आपण पाहू शकतो, भविष्यकालीन किंवा काल्पनिक व्यवहारांची नोंद लेख्यांमध्ये करू नये, कारण तो व्यवहार होईल का नाही होईल याची काही गॅरंटी नसते. प्रत्यक्षात जो घडलेला व्यवहार आहे, मग तो रोखीचा असो किंवा तो उधारीचा असो, तो व्यवहार आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये नोंदविला पाहिजे. तर प्रत्यक्षात घडलेला व्यवहार म्हणजे काय? ज्या व्यवहारामुळे रोख रक्कम, एखादी मालमत्ता किंवा वस्तू व्यवसायामध्ये आलेली आहे किंवा व्यवसायातून बाहेर गेलेली आहे, त्याच व्यवहारांची नोंद आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केली पाहिजे. जर आपण समजा एखादी वस्तू आपण उधारीत विकलेली आहे किंवा उधारीत खरेदी केलेली आहे, तरी देखील ज्या दिवशी तो उधारीचा व्यवहार झाला त्याच दिवशी त्या वस्तूचे मूल्य वसूल झालेले आहे असं दाखवलं जाते आणि उधारीचा व्यवहार देखील आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये नोंदवितो. यालाच आपण रोखीकरणाची संकल्पना असे म्हणतो. आणि सामान्यतः या संकल्पनेनुसार उधारीचे व्यवहार लिहिले जातात. आणि जर आपण उधारीचे व्यवहार बुक्समध्ये नोंदविले नाही तर व्यवसायाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही किंवा व्यवसायाची खरी माहिती देखील आपल्याला मिळत नाही. तर जो प्रत्यक्षात घडलेला व्यवहार आहे तोच आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर पुन्हा जर पाहिलं तर मॅचिंग कॉन्सेप्ट दिलेली आहे. तर मॅचिंग कॉन्सेप्ट इथं पाहू, मॅचिंग ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू. मॅचिंग ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू म्हटलं तर काय? कॉस्ट म्हणजे जे व्यवसायाचे वेगवेगळे खर्च आहेत आणि रेव्हेन्यूज म्हणजे काय? जे वेगवेगळे उत्पन्न आहेत. व्यवसायाला उत्पन्नही होत असते आणि खर्च देखील होत असतात. तर मग यांची मॅचिंग करणं म्हणजे काय? तर मेळ बसविणे. आता मेळ बसविणे म्हणजे काय? आपलं व्यवसायाकरिता जे वेगवेगळे खर्च होतात ते सर्व खर्च आपण नफा तोटा खात्याच्या किंवा व्यापारी खात्याच्या नावे बाजूवर दाखवत असतो. मग आता हे खर्च कशाकरिता झालेले आहेत? तर वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न मिळवण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी झालेले असतात. मग जे काही खर्च झालेले आहेत ते खर्च त्याच काळाच्या उत्पन्नातून समायोजित करण्यात यावेत. समायोजित करणं म्हणजे मॅचअप करणं. जर तुम्हाला इन्कम झालं तरच तुम्ही खर्च करू शकता. तर या पद्धतीनं उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसविणे याला आपण मॅचिंग कॉन्सेप्ट असं म्हणतो. या ठिकाणी मराठीत पण अजून माहिती दिलेली आहे. विशिष्ट काळानंतर व्यवसायाला किती नफा झाला की तोटा झाला हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेतूनच लेखाकर्मातील खर्च आणि उत्पन्नाच्या मेळाची संकल्पना अस्तित्वात आली. म्हणजे मी जसं सांगितलं, खर्च एका बाजूला लिहितात, एका बाजूला उत्पन्न लिहितात. मग ते खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहेत का कमी आहेत हे शोधून काढण्यासाठी या संकल्पनेचा वापर होतो. जसं मी सांगितलं, व्यापारी खात्यामध्ये, नफा तोटा खात्यामध्ये याचा वापर होतो. मग या संकल्पनेप्रमाणे एका विशिष्ट कालखंडातील नफा किंवा तोटा निश्चित करण्यासाठी त्या काळातील उत्पन्न आणि ते उत्पन्न मिळवण्यासाठी आपण केलेल्या खर्चांचा विचार करावा लागतो. म्हणजे सिम्पली काय? जर तुम्हाला नफा माहीत करायचा आहे तर काय करायचे? अगोदर त्या वर्षातले खर्च पण शोधावे लागतील आणि उत्पन्न पण शोधावं लागेल. त्या दोघांची म्हणजे मॅचिंग करावी लागेल किंवा मेळ बसवावा लागेल. आणि जर उत्पन्न जास्त आहे तर आपण नफा म्हणू, जर खर्च जास्त आहे तर तोटा झाला आहे असं म्हणू. हे या मॅचिंग कॉन्सेप्टनुसार आहे. तर उत्पन्न मिळवण्यासाठी झालेल्या खर्चाचा विचार करणं आवश्यक असते. याप्रमाणे खर्च आणि उत्पन्न या दोन घटकांची तुलना करून नफा निश्चित केला पाहिजे किंवा केला जातो या संकल्पनेनुसार. सो सिम्पली व्हॉट इज हियर? you must find out all the incomes of an accounting period and then
you have to compare that income with all expenditures incurred in the same year. By comparing income and expenditure of the year, you can come to, or you can arrive at the profit or the loss for your business. Okay, so this is the matching concept. Suppose today I have spent 10 rupees in my shop and I got 12 rupees in return of that 10. So by comparing them, I can say that I have invested 10 rupees. That 10 rupees I have recovered already from my business, and I have got extra 2 rupees also. So this is my profit. So by doing such things, we can know our profit and loss. So this is the matching concept. Then next is there verifiable objective evidence concept. So verifiable objective evidence concept means what? Simple thing. 1 minute. Okay. Verifiable evidence means what? Simply, if you have done a transaction, then you have to show the voucher as a proof of the transaction. And in accountancy, every transaction requires proof. Every transaction requires proof. Means without proof, without evidence, you cannot record transaction in the books of accounts. Suppose I will give you an example. You have purchased a mobile phone from the shop. Definitely, for that purchase, you will ask for bill to the seller, or simply seller will give you the bill. Whenever a problem occurs in your mobile phone, then you will take that phone, you will bring that phone to the service center. If it is in warranty period, then service center will ask you for the bill which is issued to you by the seller. So what's happening here? To check the guarantee period of your mobile phone, service center is asking the bill. So this is called as a verifiable evidence. Verifiable means what? The वस्तुनिष्ठ पुरावा, म्हणजे खरा पुरावा. तो त्या बिलामध्ये पाहिल, सर्व्हिस सेंटरचा व्यक्ती तो त्या बिलमध्ये पाहिल की तुम्ही कधी फोन खरेदी केला होता आणि तेव्हापासून 12 महिन्यांचा कालावधी झालेला नाही. ठीक आहे. मग जर 12 महिन्यांचा कालावधी झालेला नसेल तर तो तुम्हाला मोफतमध्ये दुरुस्ती करून देईल, अन्यथा दुरुस्त करून देणार नाही. तर असं समजा व्हेरिफिएबल म्हणजे काय? ज्याची पडताळणी करता येते असे पुरावे लेखाकर्मामध्ये आवश्यक असतात. जसं एखाद्या कर्मचाऱ्याला तुम्ही जर वेतन दिलेलं असेल तर त्याला वेतन दिल्याची नोंद आणि त्याला वेतनाचे पैसे मिळाल्याची पावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग जेव्हा तुम्ही लेख्यांमध्ये वेतनाची नोंद करता तेव्हा तो पुरावा तुम्हाला जोडावा लागतो. आणि जेव्हा अंकेक्षक ऑडिटर तुमच्या व्यवसायात लेखे तपासायला येतो तेव्हा त्याला ते दाखवावं लागते. तर हे झालं सत्य आणि वस्तुनिष्ठ पुराव्याची संकल्पना. सत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, खरे जे व्यवहार झालेले आहेत तेच व्यवसायामध्ये दाखवले पाहिजे आणि त्यांचेच पुरावे, खरे पुरावे जमा केले पाहिजेत किंवा जोडले पाहिजेत. नाहीतर आपण बाजारातून पेन आणतो 5 रुपयाची आणि त्याच्यासोबत बिल आणतो 20 रुपयांचं, तर हा झाला खोटा पुरावा. तर प्रत्येक व्यवहाराचा सत्य आणि वस्तुनिष्ठ पुरावा असला पाहिजे. मग याच्यामध्ये काय समाविष्ट होते? तर बिल समाविष्ट होते. सर्वात पहिले बिल म्हणजे काय? याला स्टँडर्ड भाषेत बीजक असं म्हणतात. बीजक म्हणजे काय? इनव्हॉइस. बीजक म्हणजे इनव्हॉइस. त्यानंतर जे आदेश हा शब्द दिसतोय तो खरेदी आदेश. पावती कशाकरिता असती? आपण एखाद्याला पैसे दिले तर त्याच्याबद्दल तिकून आपल्याला पावती मिळते. करारपत्र म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी करार होऊ शकतो, तो करारपत्र. तसेच आपण समोरच्या पार्टीसोबत केलेला पत्रव्यवहार, या सगळ्या बाबी वस्तुनिष्ठ व सत्य पुरावे म्हणून लेखाकर्मामध्ये वापरले जातात. आणि या पुराव्यांशिवाय कोणतीही नोंद मान्य होत नाही. म्हणून ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. तर हे सर्व 9 संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. संकल्पनांच्या नंतर
आपण मूव्ह करूया कॉन्व्हेन्शन्सकडे. कॉन्व्हेन्शन्स म्हणजे संकेत, लेखाकर्माचे संकेत. हे देखील एक प्रकारचे नियमच आहेत, परंतु संकेत म्हटलं तर काय, आपोआप पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा. जसं आपण घरी समजा पाहतो की बाहेरचे कोणी पाहुणे आपल्याकडे आले तर आपण त्यांना चहा, पाणी, जेवण, फराळ वगैरे देत असतो. तर हा काय, हा संकेत आहे. हे कुठं शास्त्रामध्ये किंवा बुक्समध्ये लिहून ठेवलेलं नाही की कोणी घरी आलं तर त्याला पाणी पाजवा म्हणून. तर याच पद्धतीनं जे संकेत असतात समाजाचे, रूढी परंपरा, तर त्याच पद्धतीनं लेखाकर्माचे देखील संकेत आहेत, काही रूढी परंपरा आहेत. मग त्या रूढी परंपरा नेमक्या काय आहेत आणि त्यांचं लेखाकर्मामध्ये काय महत्त्व आहे आपण ते पाहूया. The next point is before us, that is accounting conventions. Conventions means what? The things which are being followed by our previous people, the things which we are following also. तर फर्स्ट आपल्यासमोर कॉन्व्हेन्शन आहे, कॉन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर. याला पूर्ण प्रकटन संकेत असं म्हणतात. मराठीमध्ये दिलेलं नाही आहे, मी लिहून दाखवतो. पूर्ण प्रकटन. आता पूर्ण प्रकटन किंवा फुल डिस्क्लोजर म्हणजे काय, फुल डिस्क्लोजर याचा अर्थ काय, तर लेख्यांनी तुमच्या व्यवसायाची पूर्ण आर्थिक स्वरूपाची संपूर्ण माहिती दर्शवली पाहिजे. दॅट इज कॉल्ड फुल डिस्क्लोजर, नथिंग एल्स. म्हणजे आपण खरं जे काय असेल आपल्या बिझनेसकडं, दॅट थिंग्स वी हॅव टू शो इन अवर बुक्स ऑफ अकाउंट्स. सो इफ वी हॅव 10 assets of ₹10, then our books should show the assets of ₹10, not of 20, not of 5. This is called the full disclosure. If we have goods, 10 units of goods, then our books of accounts should also show 10 units of the goods. This is the full disclosure. तर या संकेताप्रमाणे व्यवसायाचे खऱ्या आर्थिक स्थितीचे वास्तविक चित्र प्रदर्शित करणे हे लेखाकर्माचे मुख्य काम आहे. तर आपण कधी आपल्या वाचनात आलेलं पण असेल, अकाउंट्स शुड रिफ्लेक्ट द करेक्ट अँड ॲक्च्युअल अँड अ ट्रू पोझिशन ऑफ द बिझनेस. म्हणजेच वर्षाअखेर जी आर्थिक पत्रके तयार केली जातात त्यावरून व्यवसायाची सत्य आर्थिक परिस्थिती प्रकट झाली पाहिजे. युअर अकाउंट्स should show the correct financial position of the business. This thing is expected from the accountant. The accountant should prepare accounts in such a way by which the correct, true and fair condition of the business can be expressed before people or can be shown before the people. This convention also suggests us that none of the transaction, none of the financial entry or none of the financial information should be concealed by accountant. Concealed म्हणजे लपवून ठेवणे. कोणत्याही प्रकारची आर्थिक माहिती, आर्थिक व्यवहार लपवून राहणार नाहीत किंवा ठेवले जाणार नाहीत, हे या संकेतानुसार सांगितल्या जाते, पूर्ण प्रकटन संकेतानुसार. नंतर दुसरा संकेत आहे सातत्य किंवा सुसंगतता संकेत, ज्याला कन्सिस्टन्सी असं म्हटलं जाते. कन्सिस्टन्सी म्हणा, कन्सिस्टन्सी म्हणा, काही म्हणा चालते. कन्सिस्टन्सी आपल्याला सोपा वाटतो शब्द म्हणून. हा कन्सिस्टन्सी म्हणजे कन्सिस्टंट असणं म्हणजे काय, सातत्यानं एकसारखं काम करत राहणं. समजा तुम्ही एक बिझनेस करताय, दररोज तुम्हाला ₹100 प्रॉफिट देतोय. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, दररोज तुम्हाला ₹100 तो बिझनेस नफा देत आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय, तुमच्या नफ्यामध्ये सातत्य किंवा तुमच्या नफा मिळवण्यामध्ये एक संगती आहे किंवा सातत्य आहे. दॅट इज कॉल्ड कन्सिस्टन्सी. आता हे तत्व कुठं वापरलं जाते, तर आपण जेव्हा एखाद्या संपत्तीवर घसारा आकारतो तेव्हा घसारा आकारत असताना घसाऱ्याची कुठली तरी एक पद्धत आपण फॉलो करतो. समजा आज रोजी
आपला व्यवसाय सुरू झालेला 1 वर्षभर झालं, लेखे लिहायचे, संपत्तीवर घसारा करायचा. तर आपण स्थिर प्रभाग पद्धतीचा वापर केला समजा एकदा, तर हे तत्व काय सांगते, एक वेळेस जी तुम्ही लेखाकर्माची पद्धत वापरली तीच पद्धत दीर्घकाळापर्यंत वापरावी. जसं घसारा सांगितलं, पहिल्या वर्षी जर स्ट्रेट लाईन मेथडनं स्थिर प्रभाग पद्धतीनं आपण आकारत आहोत तर दरवर्षी त्याच पद्धतीनं घसारा आकारला पाहिजे. त्या घसारा आकारण्याच्या पद्धतीत नेहमी बदल करू नये. किंवा यासोबतच इफ वी आर रायटिंग ऑफ 2% bad debts on sundry debtors at the end of every year, then we should not increase the amount of bad debts in any year. 2% should be continued. It should not be reduced, it should not be increased. म्हणजे दरवर्षी सेम रक्कम, सेम पर्सेंट रक्कम नाही, सेम पर्सेंट 2% नसणं समजा बुडीत कर्ज आकारलं पाहिजे. तर लेखा म्हणजे या ठिकाणी द मेथड विच यू हॅव अडॉप्टेड वन्स or at the time of beginning of business for writing the accounts, the same method, the same technique should be followed for writing further accounts of the business. म्हणजे लेखाकर्मासाठी एक वेळेस ज्या पद्धतीचा किंवा ज्या तंत्राचा वापर केलेला आहे त्याच पद्धतीचा सातत्याने दीर्घकाळापर्यंत वापर केला पाहिजे असा हा संकेत आहे. मग याच्यामुळे काय होणार, बाय अडॉप्टिंग सेम मेथड फॉर रायटिंग अकाउंट्स for a longer period, what will happen? The readers of our accounts or the interested parties of our accounts can easily understand the meaning of our accounts, and the auditor also can easily inspect, easily assess your accounts. आणि जर तुम्ही त्या पद्धतीमध्ये लेख्यांच्या पद्धतीमध्ये दरवर्षी वारंवार जर बदल केले तर त्या पद्धतीतून अकाउंट्सचा अर्थ प्रॉपरली लागू शकत नाही. आणि म्हणून एकसारख्या लेखा पद्धती वापरल्या पाहिजेत. आता अजून एक दुसरी गोष्ट आहे कॉन्व्हेन्शन ऑफ कन्सिस्टन्सी वापरण्याची. सपोज ॲज आय टोल्ड, फॉर फर्स्ट 5 years ऑफ युअर बिझनेस यू हॅव रिटन ऑफ 2% bad debts on sundry debtors. So your policy was same for first 5 years. But after 5 years, in 6th year, you have increased that amount to 10%. Means from 2% up to 10%. Then what will happen? Your profit will get reduced. तुमचा नफा काय होणार, कमी दिसून येणार. आणि मग जेव्हा तुम्ही गत वर्षीच्या नफ्याची तुलना चालू वर्षाशी करताल तेव्हा त्याचा अचूक असा अर्थ आपल्याला लावता येणं शक्य होत नाही. कारण अगोदरच्या वर्षात बॅड डेट्स कमी दिसणार आणि चालू वर्षामध्ये बॅड डेट्स जास्त दिसणार. बॅड डेट्स जास्त दिसल्या म्हणजे नफा कमी दिसणार आणि म्हणून 2 वर्षाच्या लेख्यांची तुलना होऊ शकत नाही आणि निश्चित उपयोगाचे असे अर्थ आपल्याला त्या ठिकाणी काढता येत नाही. म्हणून एकदा जी पद्धत फॉलो केली लेखे लिहिण्यासाठी जे काही तत्व ठरवून घेतले ते आपण नेहमी वापरले पाहिजे. दॅट इज कॉल्ड द सातत्य. त्यानंतर आहे महत्त्वपूर्णता संकेत. महत्त्वपूर्णता संकेत किंवा मटेरियलिटी कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर लेखे लिहित असताना किंवा आर्थिक व्यवहार करत असताना अतिशय क्षुल्लक किरकोळ रक्कमांचे काही व्यवहार होतात. जसं 10 रुपये 25 पैशाची एक नोटबुक आपण विकत आणली तर ते 25 पैशाचा वरचा 25 पैशांची नोंद करणं म्हणजे लेख्यांमध्ये क्लिष्टता वाढून घेणं होय. 25 पैशाची नोंद करण्यापेक्षा फेअरली 10 रुपीजची नोंद केली तर आपल्याला लेखे लिहिणे आणि बेरीज करण्यासाठी देखील जे सुलभ होते. म्हणजे अतिशय जे बारीक व्यवहार आहेत ते लेख्यांमध्ये न लिहिणं याला व्यावहारिकता म्हटलं जाते. कारण त्यामुळं क्लिष्टता वाढत नाही आणि याच पद्धतीला महत्त्वपूर्णता संकेत असं म्हटलं जाते. जे निग्लिजिबल अमाऊंट्स येतात, ज्या अतिशय किरकोळ रक्कम आहेत त्यांची लेख्यांमध्ये नोंद करू नका असं हे तत्व
आपल्याला सांगते. मराठीमध्ये पाहूया आपण काय लिहिलेलं आहे ते. लेखाकर्माच्या सर्वसामान्य किंवा सामान्य तत्वाप्रमाणे व्यवसायात घडणाऱ्या लहान मोठ्या सर्व व्यवहारांना सारखे महत्त्व देऊन त्यांची नोंद आपण केली पाहिजे. हे तर क्लिअर आहे, कारण जर नोंद नाही केली तर खरी आर्थिक परिस्थिती आपल्याला माहीत होत नाही. परंतु जसं मी 25 पैशाचा उच्चार केला आता, तर अशा किरकोळ नगण्य बाबींमुळं लेख्यांमध्ये क्लिष्टता येऊ शकते आणि म्हणून अशा किरकोळ बाबी आपण वगळल्या पाहिजे. यालाच महत्त्वपूर्णता संकेत असं म्हटलं पाहिजे. जे जे महत्त्वाचे आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत त्यांच्या नोंदी कराव्यात. जे किरकोळ ज्याचं काही व्हॅल्यू नाही त्या नोंदी आपण या ठिकाणी करू नयेत, असं हे संकेत आपल्याला सांगते. यानंतर पुढचा मुद्दा आपल्याकडे पुराणमतवाद संकेत. पुराणमतवाद संकेत म्हणजे काय? थोडासा अवघड शब्द आहे, बट इट्स नथिंग. इट इज जस्ट कॉन्झर्वेशन किंवा याला कॉन्झर्वेटिझम असं देखील म्हटल्या जाते. कॉन्झर्वेटिझम म्हटलं तर CONSERV VATISM कॉन्झर्वेटिझम म्हणजे काय तर पुराणमतवाद. तर यालाच आपण असंही म्हणू शकतो की धोका न पत्करता सावधगिरीने आपले कामकाज पूर्ण करणे. कोणताही धोका न पत्करता. मग आता धोका म्हणजे नेमकं काय? तर हा संकेत सिम्पली सांगतो, जे काय तुम्हाला पॉसिबल प्रॉफिट्स होऊ शकतात फ्युचरमध्ये किंवा पॉसिबल गेन्स होऊ शकतात त्यांचा विचार करू नये. म्हणजे आज रोजी तुमच्याकडे एक 100 रुपयाची वस्तू आहे आणि उद्या तुम्ही ती 150 रुपयांना विकू शकता. म्हणजे तुम्हाला उद्या 50 रुपये प्रॉफिट होणार आहे. बट दिस प्रॉफिट इज नॉट टुडेज प्रॉफिट. यू मे गेट इट ऑन टुमॉरो. आत्ता तुम्हाला ते मिळालेलं नाही. म्हणजे भविष्यात येणाऱ्या नफ्याचा तुम्ही विचार करू नये. बट सपोज यू नो दॅट टुमॉरो आय एम गोइंग टू फेस द लॉस ऑफ ₹100. मला व्यवसायामध्ये उद्या 100 रुपयाचा लॉस होणार आहे. तर त्या लॉसकरिता आजच तरतूद करून ठेवणे, या बाबीला पुराणमतवाद संकेत किंवा कॉन्झर्वेशन कन्व्हेन्शन असे म्हटले जाते. जसं इथं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही माल विकताय, एखादी वस्तू विकत आहात, मी सांगितलंच आता, तर त्याच्यावर होऊ शकणारा संभाव्य नफा आपल्याला विचारात घ्यायचा नाहीये किंवा त्याची नोंद देखील लेख्यांमध्ये घ्यायची नाही. जेव्हा नफा मिळेल तेव्हा त्याची आपण नोंद घेऊ रिअलायझेशन कॉन्सेप्टनुसार. परंतु लॉस झालेला जरी नसला, उद्या लॉस होण्याची शक्यता आहे, आज झालाय का नाही, तरी पण उद्याचा लॉसची तरतूद आत्ताच करून ठेवायची आपण. याला म्हटलं जाते कॉन्झर्वेशन. या तत्वानुसार आपण बुडीत कर्ज निधी तयार करत असतो. बुडीत कर्ज निधी तयार करत असतो कारण हा एक प्रकारचा होऊ शकणारा आपल्यासाठीचा लॉस आहे. तर याला पुराणमतवाद संकेत आपण म्हणतो. परंतु एखाद्या व्यवहारामध्ये पुराणमतवाद संकेताचे पालन होईलच असे नाही. जसं आपले जे धनको असतात, आपले जे क्रेडिटर्स असतात, ते फ्युचरमध्ये आपल्याला डिस्काउंट देऊ शकतात. मी 100 रुपये माझ्या धनकोला देणं लागतो आज रोजी, परंतु मला खात्री आहे की तो उद्या मला 5 रुपयाचं डिस्काउंट देऊ शकतो. तर या व्यवहारामध्ये मी आज रोजीच ते 5 रुपयाचं डिस्काउंट माझ्या बुक्समध्ये दाखवू शकतो, किंबहुना दाखवतात पण बऱ्याच वेळेस. तर या ठिकाणी पुराणमतवाद संकेताचं पालन केलं जात नाही, कारण मी समोरच्या पार्टीला 100 रुपये देणं लागतो, परंतु मी उद्या त्याला 95 रुपये देणार आहे, म्हणजे 5 रुपये माझा फायदा व्हायला, तर तो मी आजच घेतो माझ्या बुक्समध्ये. तर या ठिकाणी पुराणमतवाद संकेत फॉलो केला जात नाही. फायदा अगोदरच लिहिल्या चाललाय, व्हायच्या अगोदरच. पण शक्यतो हे तत्व असं सांगते की संभाव्य नफा किंवा संभाव्य लाभाचा विचार करू नका, परंतु संभाव्य लॉसेसचा मात्र तुम्ही विचार करावा आणि ते बुक्समध्ये नोंदवावेत. तर
एवढे सगळे हे संकेत आहेत, तत्व आहेत. आपण नियर अबाउट मोर दॅन 45 मिनिट्स आपलं डिस्कशन यावर चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठंही समजा या मुद्द्यांबाबत अडचणी आल्यास आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर विचाराल. दिस इज इनफ फॉर टुडे. आणि मी मध्ये मध्ये इंग्रजीचा देखील वापर करत आहे, कारण विद्यापीठाचे स्पष्ट निर्देश आहेत की इंग्रजीमध्ये टीचिंग दिली पाहिजे. उत्तरपत्रिका तुम्ही कोणत्याही भाषेत लिहू शकता, परंतु जस्ट नवीन स्टार्ट झालं आहे म्हणून मी इंग्रजी प्लस मराठी दोन्ही लँग्वेज वापरत आहे. क्लासरूम टीचिंगमध्ये इंग्रजीमध्ये हे सर्व काही होत राहील. सध्यापुरतं एवढंच. थँक्यू. गुड इव्हनिंग. गुड